my dear friends. Welcome to S Class Education. So, आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 लेसन नंबर 1 दॅट इज डिफरन्सिएशन 1.1 मधील क्वेश्चन नंबर 3 आपला सुरू आहे आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये आजचा आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11 टू 20 आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आय होप की तुम्ही याचे प्रिव्हियस क्वेश्चन्स पण पाहिले असतील आणि टेलिग्रामवरती मी या सगळ्या पीडीएफ्स अपलोड करून ठेवलेले आहेत. आय होप की तुम्ही टेलिग्राम इन्स्टॉल केला असेल आणि ग्रुपला पण जॉईन केला असेल. ग्रुपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. ओके, सो लेट अस स्टार्ट अवर 11th क्वेश्चन. 11th क्वेश्चन काय म्हणतोय ऐका जरा. दॅट इज ई रेस टू अंडर रूट एक्स प्लस 1 डिवायडेड बाय ई रेस टू अंडर रूट एक्स मायनस 1. सो या ठिकाणी हे कसं आहे, डिवायडेड बायच्या फॉर्ममध्ये आहे. हे आहे आपली वायची व्हॅल्यू. सो या ठिकाणी लिहा वाय इज इक्वल टू. ओके, सो आता ह्याचा फॉर्म्युला काय आहे, व्ही यू डॅश मायनस यू व्ही डॅश डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. ओके, सो तेच आता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, dy बाय dx. ओके, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स तुम्ही ॲज युजल या ठिकाणी लिहिणार आहात. dy बाय dx इज इक्वल टू, पहिल्यांदा आपल्याला जे यूचं टर्म आहे, हा यूचा टर्म आहे, हा व्हीचा टर्म आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो व्हीचा टर्म आहे तर तो आहे असं लिहायचा आहे. दॅट इज ई रेस टू अंडर रूट एक्स मायनस 1. मला कसं कळलं आहे असं लिहायचं आहे या फॉर्म्युल्यावरून. फॉर्म्युला कुठून आला वगैरे हे सगळं आपण 11th पण पाहिलं होतं आणि फर्स्ट व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं. ओके, सो नेक्स्ट आपल्याला डिफरन्सिएशन करायचं आहे डी बाय डी एक्स कोणाचं, यू टर्मचं. सो दॅट इज ई रेस टू अंडर रूट एक्स प्लस 1. ओके, मायनस या ठिकाणी यू टर्म जे आहे तर ते आहे असं लिहायचं आहे प्लस 1. आणि डिफरन्शिएट करायचं आहे व्हीला. दॅट इज डी बाय डी एक्स ई रेस टू अंडर रूट मायनस 1 डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. व्ही काय आहे, खालचा टर्म ए रेस टू अंडर रूट एक्स मायनस 1 द होल स्क्वेअर. ओके, सो लेट सॉल्व. आय होप की ही साईज पण पेजची तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. आता या ठिकाणी ॲज युजल हे जे फर्स्ट टर्म आहे तर ते आपल्याला कॉपी पेस्ट करायचं आहे, ए रेस टू अंडर रूट एक्स मायनस 1. नेक्स्ट तुम्हाला याचं डिफरन्सिएशन करायचं आहे. ए रेस टू एक्सचं डिफरन्सिएशन काय होतं, ए रेस टू एक्सच होणार आहे. प्लस या ठिकाणी तुम्हाला अंडर रूट एक्सचं डिफरन्सिएशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर वनचं डिफरन्सिएशन करायचं आहे. अंडर रूटचे एक्सचं डिफरन्सिएशनसाठी एक तर तुम्ही असं लिहू शकता किंवा डायरेक्ट पण करू शकता. आपण लिहून करूया, पहिला क्वेश्चन आहे या व्हिडिओचा त्याच्यामुळे सिस्टमॅटिकली करूया. प्लस या ठिकाणी 0 येईल कारण याचं डिफरन्सिएशन काय होणार आहे, 0. ओके, याला छान ब्रॅकेटमध्ये पण टाका कारण हा वेगळा टर्म आहे, हा वेगळा टर्म आहे, हा वेगळा आणि हा वेगळा आहे. परत ई रेस टू अंडर रूट एक्स प्लस 1 आहे असं. नेक्स्ट या ठिकाणी अगेन हे जे आहे तर ते आहे असंच राहील कारण ई रेस टू एक्सच राहतं डेरिव्हेटिव्हजमध्ये. डी बाय डी एक्स अंडर रूट एक्सला आपण डिफरन्शिएट करणार आहोत आणि मग या ठिकाणी अगेन मायनस 0 येईल. ओके, हे नाही लिहिलं तरी पण चालेल, मायनस 0 वगैरे. डिवायडेड बाय, आता या ठिकाणी एक तर तुम्ही असंच ठेवू शकता किंवा मे बी तुम्हाला हवं असेल स्क्वेअर करा, बट करायची काही गरज नाही आहे कारण या ठिकाणी आपल्याला आहे असंच ठेवायचं जेणेकरून हे कट होईल का पुढे हे आपण बघणार आहोत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट अगेन हे जे टर्म आहे तर ते आहे असं ए रेस टू अंडर रूट एक्स मायनस 1. आता याचं डिफरन्सिएशन आपल्याला करायचं आहे. याच्यामधलं पण ए रेस टू अंडर रूट एक्स आहे असं. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, 1/2 रूट एक्स प्लस 0 नाही लिहिलं तरी पण चालेल. ओके, मायनस ए रेस टू अंडर रूट एक्स प्लस 1 आहे असं. नेक्स्ट अगेन हे टर्म आहे असं ए रेस टू अंडर रूट एक्स डॉट अगेन या ठिकाणी 1/2 रूट एक्स. हे कुठून आलं 1/2 रूट एक्स, हे आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये याचे फॉर्म्युला सगळे पाहिले होते. ए रेस टू अंडर रूट एक्स मायनस 1 द होल स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय होऊ शकतं, काही ॲड होतंय, काय सबट्रॅक्ट होतंय का. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, लेट मी चेक, तर हे जे हा जो पूर्ण टर्म आहे ए रेस टू एक्स मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 2 अंडर रूट एक्स, तर हा दोघांमध्येही कॉमन आहे. म्हणजे या टर्ममध्ये पण या इकडच्या मायनसच्या इकडचं जे टर्म आहे याच्यामध्ये पण कॉमन आहे आणि मायनसच्या इकडच्या टर्ममध्ये पण कॉमन आहे. सो त्याला आपण एकदाच कॉमन घेऊया. ओके, सो ए रेस टू अंडर रूट एक्स 1 बाय, किंवा इथे 1 नाही लिहिलं तरी पण चालेल, 1 नको लिहूया आपण, डायरेक्ट 2 अंडर रूट एक्स आहे हा एक्स. ओके, इन ब्रॅकेटमध्ये आता हे एक राहिलंय आणि हे एक राहिलंय. सो ई रेस टू अंडर रूट एक्स मायनस 1 मायनस ई रेस टू अंडर रूट एक्स प्लस 1. याला ब्रॅकेट केला नाही केला कसा पण केला तरी पण चालेल कारण तसं हे वेगळं टर्म आहे, हे क्लिअरली दिसतंय. डिवायडेड बाय ई रेस टू रूट एक्स मायनस 1 दी होल स्क्वेअर. ओके, सो आता नेक्स्ट आहे की हे जर आपण मायनस साईन जे आहे त्याला जर आपण ब्रॅकेटला लागू केलं तर या ठिकाणी प्लसचं काय होईल, मायनस होईल. सो ती स्टेप आता आपण लिहूया. येलो कलर मे बी नाही दिसणार क्लिअरली, सो लेट मी चेंज. ओके, प्रत्येक स्टेप मी वेगवेगळ्या कलरमध्ये लिहिते. सो हे इरिटेटिंग असेल तर प्लीज सांगा, नसेल चांगले असेल तर मग आपण कंटिन्यू करूया.
ई रेस टू अंडर रूट एक्स डिवायडेड बाय 2 अंडर रूट एक्स आहे असं. आता हे आहे ब्रॅकेटमध्ये ई रेस टू अंडर रूट एक्स -1 मायनस ई रेस टू अंडर रूट एक्स -1. ओके, याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सरळ सरळ या ठिकाणी हे जे ई रेस टू एक्स ई रेस टू रूट एक्स जे आहे ते कॅन्सल होते. ओके, सो या ठिकाणी ई रेस टू रूट एक्स कॅन्सल झाल्यानंतर काय राहील, फक्त -2 राहील. ओके, ई रेस टू रूट एक्स डिवायडेड बाय 2 अंडर रूट एक्स मल्टिप्लाय बाय -2. ओके, कारण इथे काय -1 -2 होईल. ओके, तुम्ही हवं तर डायरेक्टली या ठिकाणी 2 कॅन्सल करू शकता. सो इथे तेच करूया आपण. मी लिहित नाही, एक स्टेप वाचवूया आपण. ओके, किंवा जाऊ दे, लिहून टाकते परत. मे बी तुम्ही जर ही PDF पाहिलीत आणि तुमच्या जर हे नाही लक्षात आलं तर उगाच कन्फ्युजन होईल, त्यापेक्षा आपण लिहूयाच. तुम्ही एक्झाममध्ये एखादी स्टेप स्किप केली तरी पण चालू शकते, कारण अर्थात एक्झाममध्ये प्रत्येक स्टेप दाखवण्यासाठी वेळ असेल नसेल. सो दॅट्स वाय इफ यू वॉन्ट, पण महत्त्वाचे काही स्टेप्स नाही तुम्ही स्किप करू शकत. बट मधल्या अशा काही कटछटवाल्या स्टेप्स आहेत ते तुम्ही इग्नोर करू शकता किंवा नाही मेन्शन केलं तरी पण चालेल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जे काही लिहाल ते बरोबर लिहायचं आहे. आता हा जो रूट एक्स आहे तर तो खाली आला. इन ब्रॅकेट काय आहे, ई रेस टू एक्स -1 द होल स्क्वेअर. सिम्पल आला तुमचा आन्सर, कारण इथून पुढे आपण ह्याला सिम्प्लिफाय नाही करू शकत. सो हे आहे तुमचा आन्सर. आय होप की तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर घेऊ शकता. ओके, घेतला असेल. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न आहे. सो नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 लेट मी राईट. क्वेश्चन नंबर 12 आहे लॉग इन ब्रॅकेट लॉग इन स्क्वेअर ब्रॅकेट tan cube x dot this multiply by sin raised to 4x dot in bracket x square plus 7 the whole raised to 7 आणि ब्रॅकेट कम्प्लिटेड. ओके, सो ॲज युजल या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आधी लॉगचं डिफरन्सिएशन घ्यावं लागेल विथ या ब्रॅकेटसोबत, किंवा आपण अजून एक काम करू शकतो. आधी हा जो ब्रॅकेट आहे त्याला जर आपण रिमूव्ह केलं तर लेटस सी, जर आपण या ब्रॅकेटला रिमूव्ह केलं तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो लॉग आहे सगळ्यांकडे जाईल. एक तर तुम्ही आधी लॉगचं डिफरन्सिएशन घेऊन मग या सगळ्यांचं घेऊ शकता, किंवा लॉग जो आहे हा सगळ्यांना मल्टिप्लाय होते कारण हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे. सो तुम्ही ते करू शकता. ओके, सो जी पण मेथड तुम्हाला हवी असेल तुम्ही त्या मेथडने सॉल्व्ह करू शकता. जर तुम्ही लॉगला बाहेर ठेवलं तर तुम्हाला या ब्रॅकेटला रिपीट सॉल्व्ह करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल. जर लॉगला यासोबत घेतलं तर माझ्यासोबतच तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागेल. ओके, सो आपण असं करूया. अरे therefore फुटत का नाही आहे. हां ओके चालू झाला. सो लॉग टॅन क्यूब थिटा टॅन क्यूब थिटा नाही टॅन क्यूब एक्स प्लस करायचं आहे आपल्याला लॉग साइन रेस टू 4x प्लस करायचं आहे आपल्याला लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 द होल रेस टू 7. येस, कम्प्लिटेड. तर अशा पद्धतीने आपण ह्याला बाहेर काढलं. आता दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो, जेव्हा आपण लॉग घेतो तेव्हा हा जो 3 आहे जो पण पॉवरमध्ये असतो त्याला आपण फ्रंटला घेऊ शकतो. सो त्याच पद्धतीने इथे आपण 3 लॉग टॅन एक्स घेऊया, जेणेकरून पॉवरचं जे काही डिफरन्सिएशन करावं लागतं ते आता आपल्याला करावं लागणार नाही, म्हणजे थोडंसं आपण इझी करतोय. हा जो 4 आहे तो पुढे येईल लॉग साइन एक्स प्लस आता हा जो 7 आहे तो या लॉगच्या पुढे येईल, इथे मध्ये नाही लिहायचा हा. ओके, सो 7 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, आता हे जे टर्म आपल्याकडे आलेलं आहे या टर्मला आता आपण करणार आहोत डिफरन्शिएट, कारण या टर्ममध्ये सगळं सिम्प्लिफाय करून झालेलं आहे. आता आपल्याला फक्त प्रत्येकाला प्लस साइन असल्यामुळे प्रत्येकाला फक्त सेपरेट डिफरन्शिएट करावं लागेल, बाकी जास्त काही याच्यामध्ये मोठं नाही होणार. ओके, तुम्ही असंही सोडवलं आहे असं तरी पण चाललं असतं, बट या ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लायचं घेऊन करावं लागलं असतं, पण इथे तुम्ही डायरेक्टली ॲड करून करू शकता. सो डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे dy बाय dx इज इक्वल टू सगळ्यात पहिल्यांदा 3 लॉग एक्स. अगेन याच्यामध्ये जे आपण 3, 4 आणि 7 हे नंबर्स घेतलेले आहेत हे सगळे नंबर्स कॉन्स्टंट आहेत. सो ते नंबर्स पुढे घेतले तरी पण चालतील. आधी आपण हे लिहूया आणि मग हे नंबर्स आपण पुढे घेऊया. सो 3 लॉग टॅन एक्स याला आधी आपण डिफरन्शिएट करणार प्लस डी बाय डी एक्स 4 लॉग साइन एक्स. तुम्ही 4ला आधी बाहेर घ्या किंवा नेक्स्ट स्टेपला घेतला तरी पण चालेल. डी बाय डी एक्स 7 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके, आता या ठिकाणी जे पण सगळे कॉन्स्टंट टर्म्स आहेत, मग 3 असेल 4 असेल किंवा 7 असेल, या सगळ्या टर्म्सला आता आपण बाहेर घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी 3 डी बाय डी एक्स लॉग टॅन एक्स प्लस प्लस 4 डी बाय डी एक्स लॉग साइन एक्स प्लस डी बाय डी एक्स लॉग
एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके. नेक्स्ट आता आपल्याला ह्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो 3 आहे असंच राहील या ठिकाणी. 3 किंवा 4 किंवा जे पण पुढचे टर्म्स आहेत ते सगळे या ठिकाणी आहे असे राहतील. लॉगचं डिफरन्शिएशन 1/x होतं. या ठिकाणी ॲज अ एक्स म्हणून काय आहे, टॅन एक्स आहे. सो 1/tan x. टॅन एक्सचं डिफरन्शिएशन पण तुम्ही इथेच करू शकता. दॅट इज सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 4 आहे असा. परत एकदा लॉगचं डिफरन्शिएशन 1/x म्हणजे 1/sin x. पुन्हा एकदा साइन एक्सचं डिफरन्शिएशन cos x प्लस 7 आहे असं. लॉग म्हणजेच 1/x दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 7. एक्स स्क्वेअर प्लस 7चं डिफरन्शिएशन या ठिकाणी येणार आहे 2x. येस 2x. ओके. आणि प्लस 0 म्हणजे 7चं डिफरन्शिएशन 0 लिहिलं तरी पण चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. नेक्स्ट 3ला आपण इथे मल्टिप्लाय करूया. 3/tan x येईल सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 4 cos x sin x प्लस 7 2x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके. सो आता या ठिकाणी हे जे cos x sin x आहे याला आपण घेऊ शकतो cot x घेऊया. प्लस या ठिकाणी 7 2 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. आता या ठिकाणी हा जो फर्स्ट टर्म आहे याच्यामध्ये आपण 3ला बाहेर काढूया पुन्हा एकदा आणि tan x ला आपण cos x बाय साइन एक्स घेऊया, कारण tan x नाही ॲक्च्युली cot x आहे, 1/tan आहे त्याच्यामुळे. आणि मल्टिप्लाय बाय या ठिकाणी सेक्स स्क्वेअर एक्सच्या ऐवजी आपण या ठिकाणी 1/cos स्क्वेअर एक्स घेऊ, जेणेकरून एक जो या ठिकाणी cos आहे तर तो निघून जाईल. सो हा कॉस कॅन्सल. आता या ठिकाणी लिहिलं आहे 3 मल्टिप्लाय बाय 1/sin x. पुन्हा एकदा मल्टिप्लाय बाय 1 या ठिकाणी एक cos x अजून बाकी आहे. सो एक cos x या ठिकाणी प्लस 4 cot x. परत आपण इथे काही सिम्प्लिफाय नाही करू शकत आहे. 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके. सो साइन एक्स cos x असे दोन टर्म्स आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. आता आपल्याकडे जर या ठिकाणी 2 आला तर आपण 2 sin x cos x असं करू शकतो, बट 2 कुठून आणायचा? सो हा एक प्रश्न आहे. लेट अस सी की 2 आपण कुठून आणू शकतो. कारण आपल्याकडे ॲज यू नो की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 2 sin x cos x इज इक्वल टू sin 2x. ओके. तो इथे आपल्याला वापरता येईल. फक्त आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे, ते 2 पाहिजे. सो 2 आणण्यासाठी आपण छोटासा जुगाड करू येते. ते असं करता येईल की आपल्याकडे या ठिकाणी 3 आहे. ओके. काहीतरी केल्यानंतर आपल्याला खाली 2 मिळालं पाहिजे. जर आपण 6/2 केलं तर उत्तरही 3 येते. म्हणजे कुठेही आपण टर्म मध्ये काही बदल करत नाहीये. मिळून आन्सर 3 येणार आहे. याची व्हॅल्यू पण 3 आहे, याची व्हॅल्यू पण 3 आहे. सो व्हाय नॉट आपण 3च्या ऐवजी 6/2 लिहूया. सो 6/2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे आपलं काम पण होईल आणि या ठिकाणी 3ची व्हॅल्यू पण बदलणार नाही. प्लस 4 cot x. ओके. सो इथे आपण जो फॉर्म्युला इथे वापरला त्याचं उत्तर इथे लिहूया 6/sin 2x. आता या ठिकाणी sin 2x खाली आहे असं लिहिलं तरी पण चालेल, पण डिनॉमिनेटरमध्ये आहे sin 2x ला, तर त्याला आपण न्यूमरेटरमध्ये पण तर शिफ्ट करू शकतो ना, कारण 1/sinचा अर्थ काय होतो, कोसेक होतो. सो या ठिकाणी आपण 1/sinच्या ऐवजी कोसेक पण तर लिहू शकतो. मग करून टाकूया सिम्प्लिफाय. हां, कोसेक. फक्त या ठिकाणी कोसेक नाही लिहायचं तुम्हाला, कोसेक 2 घ्यावं लागेल कारण sin 2 आहे ना त्याच्यामुळे. कोसेक 2x प्लस 4 cot x तर आहे असं कधीपासून चाललेलं आहे. प्लस 14x पुन्हा एकदा आहे असं डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. सो हे आलेलं आहे तुमचं फायनल आन्सर. इथून पुढे आपण कोणालाच वर खाली घेऊ शकत नाहीये. सो दिस इज युअर आन्सर. ओके. सो हे आलेलं आहे dy/dx ची व्हॅल्यू दॅट इज 6 cos 2x 4 cot x प्लस 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. इफ यू वॉन्ट तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. हे झालं फर्स्ट पेज. आणि पुढे सो आता याच्यामध्ये तुम्ही एकतर असं पण सॉल्व्ह करू शकता, बट त्यापेक्षा आपण ह्याला सिम्प्लिफाय करूया. तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये एक फॉर्म्युला पाहिलेला असेल 1 - cos 2x. ओके. 1 - cos 2x. या फॉर्म्युल्याचं हे काय होतं, सिम्प्लिफिकेशन काय होतं, 2 sin स्क्वेअर एक्स. ओके. 2 sin स्क्वेअर एक्स होतं. सो या ठिकाणी तेच फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचं आहे. फक्त इथे कुठे 2x नाही आहे. ॲक्च्युली हे थीटा असतं. मी इथे वापरलं x घेतला, हा थीटा घेऊया आपण. ओके. ॲक्च्युली या ठिकाणी कुठेही थीटा 2 थीटाच्या फॉर्ममध्ये नाही आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याकडे 2 × 3 वगैरे असं काहीतरी असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो, किंवा 2x वगैरे असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकलो असतो. बट या ठिकाणी 2च्या फॉर्ममध्ये नाही आहे. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, याचा हाफचा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजेच कसं 1 - cos θ इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर θ/2 हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल. म्हणजेच 1 - 2 नाही ना 2 sin स्क्वेअर
3x/2 थीटा बाय 2 नाही लिहायचं, कारण या ठिकाणी थीटाच्या ऐवजी म्हणजे अँगलच्या ऐवजी या ठिकाणी काय आहे 3x आहे. ओके. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे 1 प्लस 1 प्लस कॉस थीटा. पुन्हा एकदा 1 प्लस कॉस थीटा आहे. आता जर आपण इथे पाहिलं तर 1 प्लस कॉस 2 थीटा याचा फॉर्म्युला काय होता? दॅट वॉज 2 कॉस थीटा. ओहो, हां, दॅट वॉज 2 कॉस स्क्वेअर थीटा, सॉरी 2 कॉस स्क्वेअर थीटा. ओके. सो अगेन या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला हाफ अँगल घ्यायचा, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 हे घेणार आहोत. ओके. सो द आन्सर इज 2 कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे 3x/2. ओके. सो इन दिस वे आपण याला सिम्प्लिफाय केलेलं आहे. नेक्स्ट आता आपण याला अजून थोडं सिम्प्लिफाय करूया, म्हणजे 2 कॉस स्क्वेअर वरती आहे, 2 साइन स्क्वेअर वरती आहे, 2 कॉस स्क्वेअर खाली आहे. सो याला आपण काय करू शकतो, टॅन मध्ये कन्वर्ट करूया. आता या ठिकाणी 2 साइन स्क्वेअर डिवायडेड बाय 2 कॉस स्क्वेअर आहे. सो साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर काय होऊ शकतं, 2 टॅन स्क्वेअर. परत या ठिकाणी 2 2 कॅन्सल होईल, त्याच्यामुळे येणार आहे दॅट इज 2 2 का कॅन्सल होईल, कारण हा स्क्वेअर रूटमध्ये आहे ना, किंवा तुम्ही असं डायरेक्ट पण लिहू शकता. ओके. आता हे याच्यामधून जेव्हा बाहेर निघेल तेव्हा ते स्क्वेअर निघूनच जाईल. सो त्याच्यामुळे मी त्याला बाहेर काढलेला आहे. आणि हा तर अँगल आहे, त्याच्यामुळे याच्यावरती कुठल्याही प्रकारचं आपल्याला ब्रॅकेट नाही टाकायचे. मग ह्या लॉगला आपण इथे आहे असं लिहूया, किंवा याला आपण ब्रॅकेट नाही टाकलं तरी पण चालेल. तसे हे दोघांना पण ॲप्लिकेबल आहे, बिकॉज दॅट इज अँगल. ओके. आय होप की तुम्हाला कळलं असेल, किंवा परत करून दाखवते. सो या ठिकाणी लॉग आहे असं असेल. इथे 2 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरचं काय होणार आहे, टॅन स्क्वेअर. 2 2 तर निघून जाईल ना, सो फक्त काय राहील, टॅन स्क्वेअर राहील, टॅन स्क्वेअर. ओके. नेक्स्ट आता या ठिकाणी येणार आहे 3x/2 आणि ह्याला आहे अंडररूट. आता स्क्वेअर आणि अंडररूट रिमूव्ह केला तर या ठिकाणी काय राहील, फक्त टॅन राहील. सो इथे ह्याला फक्त टॅन आणि हा आहे आपला अँगल झालं. सो हे आलेलं आहे आता सिम्प्लिफाईड रूट. सो लॉग एक्स टॅन इन ब्रॅकेट 3x/2. आता आपल्याला ह्याला डिफरन्शिएट करायचे. सो या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स. ओके. सो आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा dy/dx इज इक्वल टू dy म्हणजेच काय, लॉग टॅन 3x/2 डिवायडेड बाय dx. ओके. सो आता या ठिकाणी तुम्हाला आधी सगळ्यात पहिल्यांदा लॉगला डिफरन्शिएट करायचं आहे, मग टॅनला, आणि मग 3x/2 ला. सो लॉगचं डिफरन्सिएशन 1/tan 3x/2 मल्टिप्लाय बाय या ठिकाणी टॅनचं डिफरन्सिएशन दॅट विल बी सेक्स स्क्वेअर 3x/2. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 3x/2चं डिफरन्सिएशन. एक्सची व्हॅल्यू काय असते 1, त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त काय येईल 3/2. तुम्हाला हवं असेल तुम्ही या ठिकाणी प्रत्येक वेळी dy/dx पण लिहू शकता, किंवा डायरेक्ट केलं तरी पण चालेल. अगेन या ठिकाणी आहे आपल्याकडे 1/tan, मगाशी ज्याप्रमाणे होतं त्याचप्रमाणे सिच्युएशन आलेली आहे. सो इथे परत एकदा 1/tanच्या ऐवजी आपण cos/sin घेऊ शकतो. सो cos 3x/2 डिवायडेड बाय sin 3x/2. अगेन या ठिकाणी आपल्याला cos एलिमिनेट करता येईल, कारण पुन्हा एकदा सेक्स स्क्वेअर आहे. सो या ठिकाणी cos स्क्वेअर 3x/2, परत या ठिकाणी 3/2. कॉस आणि एक कॉस या ठिकाणी कॅन्सल. सो काय उरलं या ठिकाणी 1/sin 3x/2, 1/cos 3x/2. हा, आणि या ठिकाणी आहे 2. सो या 2ला आपण इथे घेऊया. सो इथे आपल्याला आयता 2 मिळालेला आहे. मागच्या वेळी आपल्याला थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागली होती, बट या ठिकाणी करायची गरज नाही आहे. सेम फॉर्म्युला आपण वापरणार आहोत 2 sin थिटा कॉस थिटाचाच, म्हणजे sin 2 थिटाचाच. इथे आधी आपण 3/2 घेऊया, आणि हे सगळे एकमेकांना मल्टिप्लाय करतात, सो आपण एकत्र लिहू शकतो, त्याचा काही इश्यू नाही आहे. सो आपण ते एकत्रच लिहूया. ओके. 1 वरती तर 1 1ने मल्टिप्लाय करतात, सो आपण फक्त 3 लिहिलं तरी पण चालणार आहे. आणि या ठिकाणी येईल sin 3x/2 डॉट कॉस 3x/2. ओके. अगेन या ठिकाणी 2 sin थिटा कॉस थिटा आहे. सो या ठिकाणी आपण sin 2 थिटा लिहिणार आहोत. sin 2 थिटा म्हणजेच काय येईल इथे 3 डिवायडेड बाय sin 2 थिटा म्हणजे काय 3x/2. 2 2 कॅन्सल होईल, फक्त या ठिकाणी काय येणार आहे sin 3x. ओके. किंवा तुम्ही डायरेक्ट sin 3x लिहिलं तरी पण चालेल, ॲज यू विश. ओके. सो आता या ठिकाणी काय बाकी आहे, परत काहीच बाकी नाही आहे. तुम्ही या जो sin 3x ला वरती घेऊन जाऊ शकता, cos x करू शकता, म्हणजे सॉरी cos x नाही, cosec x करू शकता. सो 3 cosec 3x, कारण 1/sin फॉर्म आहे ना, सो याला आपण वरती घेऊन गेलो तर cosec होईल. सो 3 cosec 3x. ओके. सो दिस इज युअर आन्सर. काहीच बोललं नाही याच्यामध्ये,
फक्त शेजारी फॉर्म्युला लिहा 2 साइन एक्स कॉस एक्सचा. साइन 2x इज इक्वल टू 2 साइन एक्स कॉस एक्स, किंवा डायरेक्ट हाफ अँगलचा फॉर्म्युला लिहिला तरी पण चालेल. दॅट इज साइन एक्स इज इक्वल टू 2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 असं पण लिहिलं तरी पण चालेल, कारण या ठिकाणी हाफ अँगल आहे. ओके, किंवा त्याच्यानंतर अँगल कट केला तरी पण चालेल. सो हे झालं तुमचा आन्सर. सो फ्रेंड्स, हा क्वेश्चन जर तुम्ही पाहिलात तर हा सेम आहे प्रिव्हियस क्वेश्चन प्रमाणे. सो तुम्ही हवा तर स्वतः सॉल्व्ह करू शकता व्हिडिओ पॉज करून, किंवा आता आपण पाहणार आहोत हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा जो मी ग्रीन बॉक्स केला याला आपण करणार आहोत सिम्प्लिफाय. याला सिम्प्लिफाय करताना आपण 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला वापरणार आहोत, आणि 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरणार आहोत. सो 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे? 2 कॉस स्क्वेअर थिटा, आणि 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे? 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, सो हे दोन फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत. लेट्स सॉल्व. 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस 5x बाय 2च्या ऐवजी काय वापरणार आहोत आपण? 2 कॉस स्क्वेअर 5x/2 आहे असं घ्यावं लागेल. फक्त या ठिकाणी तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण जे फॉर्म्युला आता आपण वापरतोय ते फुल अँगलचे आहेत, आणि हा हाफ अँगल आहे. सो याला आपण मल्टिप्लाय करणार आहोत. सो बेसिकली या ठिकाणी आहे 2 कॉस स्क्वेअर 5x/2 2 इंटू 2 काय होईल? 4, कारण हा हाफ अँगलला θ/2 करतो ना आपण. सो θ/2 जर केलं तर 5x/2 डिवायडेड बाय 2, म्हणजे याचा अर्थ काय होईल? 5, म्हणजे या ठिकाणी बघा θ/2 जेव्हा आपण करतो तेव्हा काय होणार आहे? या ठिकाणी 5x/2 हे काय आहे? आपलं θ आहे. परत या ठिकाणी डिवायडेड बाय 2, याचा अर्थ हा 2 काय होणार आहे? या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 2, इट विल बी 5x/4. ओके, सो तोच 5x/4 आपण या ठिकाणी घेणार आहोत. नेक्स्ट आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे 2 साइन स्क्वेअर. अगेन या ठिकाणी हाफ अँगल असल्यामुळे 5x/4. ओके, नेक्स्ट या ठिकाणी 2 कॅन्सल. साइन स्क्वेअर आहे, सॉरी कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर आहे. सो या ठिकाणी काय येणार आहे? कॉट येणार आहे. कॉट येईल इथे. स्क्वेअर निघून जाईल कारण अंडररूटमध्ये आहे. सो मी स्क्वेअरला नाही लिहिते, तिची स्टेप परत 5x/4 आहे असं, आणि या ठिकाणी लॉग. सो डायरेक्ट आपण याला आता डिफरन्शिएट करून टाकूया. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy/dx इज इक्वल टू d/dx log cot 5x/4. ओके, सो लॉग काय होणार आहे? 1/cot 5x/4. कॉटचं हे काय होतं? कॉटचं काय असतं? डिफरन्सिएशन. हां, कॉटचं डिफरन्सिएशन काय होईल? कोसेक स्क्वेअर 5x/4. हां, 5x/4, आणि 5x/4चं 5x/4, कारण एक्सची व्हॅल्यू 1 असते. ओके, सो एक्सच्या ऐवजी आपण 1 लिहिलं तर 5/4 या ठिकाणी आन्सर येईल. पुन्हा एकदा कॉट आहे या ठिकाणी. कॉटचं आपण काय करू शकतो? कॉस बाय साइन लिहू शकतो. नाही, सॉरी, कॉट म्हणजे काय? 1/कॉट म्हणजे काय होतं? टॅन होतं. ओके, टॅन होतं. सो टॅन म्हणजे आपण साइन बाय कॉस लिहू शकतो. सो साइन 5x/4 डिवायडेड बाय कॉस 5x/4 डॉट कोसेक स्क्वेअरला आपण 1/साइन स्क्वेअर घेऊ शकतो. सो 1/साइन स्क्वेअर 5x/4 5/4. सो या ठिकाणी अगेन एक साइन इथे कॅन्सल होईल. 1/कॉस 5x/4. या 5x/4ला मी इथे घेते, सॉरी 5/4 फक्त आहे, 5x नाही आहे. आणि हे जे आहे उरलेलं 1/साइन 5x/4, एक साइन गेला त्याच्यामुळे फक्त 1/साइन राहिले. या दोघांना मी इंटरचेंज करणार आहे. का करते? कारण मला इथे याच्या जवळ म्हणजे 5/4च्या जवळ साइन पाहिजे, कारण मला 2 साइन थिटा कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. दॅट्स वाय. ओके, सो आता या ठिकाणी मी काय करणार आहे? इथून मला असं काहीतरी करायचं आहे की 5/4 पण इथे राहील, आणि मला 2 सेपरेट मिळेल. 2 सेपरेट का करायचे? कारण ॲज युजल 2 साइन थिटा कॉस थिटाचा फॉर्म्युला मला या ठिकाणी वापरायचा आहे. दॅट्स वाय मला इथे 2 सेपरेट घ्यावा लागेल. इथे यावं मायनस, कारण या ठिकाणी कॉटचं आपण डिफरन्सिएशन करतोय. ओके, सो मायनस 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 मायनस. ओके, हां. सो आता या ठिकाणी हे जे 5/4 आहे याला मला असं काहीतरी करायला लागेल की जेणेकरून मला 2 सेपरेट मिळेल, म्हणजे फक्त 2 मला सेपरेट पाहिजे. मग जसं की आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये 3 पाहिजे तर आपण 6/2 केलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी फक्त 2/2 म्हणजे 2 सेपरेट पाहिजे, तर आपण याला काय करू शकतो? 5 डिवायडेड बाय 2 इंटू 2, म्हणजे मला 2 सेपरेट मिळेल. ओके, सो आय जस्ट वॉन्ट 2ला बाहेर काढायचं आहे मला. ओके, 2 साइन x cos x इज इक्वल टू साइन 2x. सो
इथे काय येणार आहे साईन 2x. साईन 2xला जर मी वरती शिफ्ट साईन एक्सच्या ऐवजी आपल्याला लिहावं लागेल ना 5x/4. आता या ठिकाणी इफ यू वॉन्ट यू कॅन डू लाईक दिस. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळेल अजून एक सिम्प्लिफाय फॉर्म मिळेल दॅट इज 5/2 साईन 5x/2. ओके. आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकता हा जो साईन 5/5x/2 आहे याला आपण वरती शिफ्ट करूया. म्हणजे याचं काय होईल साईनचं अपोजिट काय होतं कोसेक होतं. सो कोसेक 5x/2. हां 5x/2. तर अशा पद्धतीने हे आलेलं आहे आपलं आन्सर. तुम्ही म्हणाल की असं याला कट केलं तर असं कट नाही करतायत कारण याच्यासोबत साईन एक्स वेगळा आहे म्हणजे इथे एक्स आहे फक्त आणि या ठिकाणी कॉस आहे. ओके. सो तुम्ही असं याला कट नाही करू शकत. सो हे झालं यांचं फायनल आन्सर. ओके. सो फायनली कम्प्लिटेड. नेक्स्ट सेमच तुम्ही जर पाहिलं तर सेमच मेथड आपण या ठिकाणी वापरलेली आहे फक्त कॉसचं साईन साईनचं कॉस तेवढा डिफरन्स या ठिकाणी होता बाकी तर सेमच वापरलेलं होतं. ओके. नेक्स्ट आता आपण सॉल्व्ह करूया पुढचा क्वेश्चन अगेन सेम पॅटर्नमध्ये सगळे क्वेश्चन्स आहेत. दॅट इज लॉग अंडर रूट ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन एक्स. फक्त या ठिकाणी साइन एक्स आहे. हां साइन एक्स आहे ना. सो साइन एक्स आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं करता येणार नाही कारण 1 प्लस साइन एक्स असा कोणता फॉर्म्युला नाही आहे. थोडंसं वेगळं आहे हे. ओके ठीक आहे. लॉग जेव्हा तुम्ही आय थिंक 5th-6th एक मेथड पाहिली असेल की प्लसवरती असेल मायनस खाली असेल तर आपण रेसिप्रोकल घेऊन मल्टिप्लाय साईन चेंज करून वर खाली मल्टिप्लाय करायचो. सो तेच आता आपल्याला इथे करावं लागेल. काय करायचं आपण की मल्टिप्लाय बाय खालचा जो पण टर्म आहे तोच जाईल फक्त त्याचा साईन चेंज होईल. दॅट इज 1 मायनस साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स. ओके. असं का करायचं आपण कारण डिनॉमिनेटर न्यूमरेटरमध्ये आपल्याला काहीतरी कनेक्शन पाहिजे सेम पाहिजे त्यासाठी. ओके. सो या ठिकाणी काय होईल मायनस मायनसचा स्क्वेअर होईल म्हणजेच या ठिकाणी 1 मायनस साइन एक्स द होल स्क्वेअर डिवाइड हा पूर्ण घेऊया आपण. हां डिवायडेड बाय ए प्लस बी ए मायनस बी दिलेला आहे. सो ए प्लस बी ए मायनस बी काय होतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके. सो 1 स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 1 स्क्वेअर आपण या ठिकाणी असंच लिहूया मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके. 1 स्क्वेअर हा वनच फक्त लिहूया आपण कारण 1चा स्क्वेअर 1च होतो आणि साइन स्क्वेअर एक्स करेक्ट. ओके. आता नेक्स्ट अंडर रूटमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स द होल स्क्वेअरला आपल्याला असंच घ्यावं लागेल साइन एक्स द होल स्क्वेअरला. परत इथे तुम्ही जर बघितलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. सो 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय होईल कॉस स्क्वेअर एक्स होईल. आपल्या नेहमीप्रमाणे फॉर्म्युला जो आपण खूप आधीपासून शिकतोय. लॉग निघून जाईल फक्त या ठिकाणी काय राहील 1 मायनस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स कारण तसे दोघांमध्ये स्क्वेअर स्क्वेअर आहे. सो लॉग इथे निघून गेला. लॉग नाही अंडररूट निघून गेला. अंडररूट निघून गेला. ओके. नेक्स्ट आहे लॉग. आता हे जे आहे 1 आणि हे जे कॉस एक्स आहे याला आपण वेगळं काढूया आणि हे जे साइन एक्स आणि कॉस एक्स आहे याला आपण वेगळं काढूया. म्हणजेच काय करूया 1 बाय कॉस एक्स मायनस साइन एक्स बाय कॉस एक्स कारण कॉस एक्स जेव्हा दोघांना कंबाईन आहे याचा अर्थ तो दोघांसाठी पण आहे. ओके. 1 बाय कॉस एक्स 1 बाय कॉस एक्स काय असतं सेक एक्स असतं. सो सेक एक्स येईल या ठिकाणी मायनस कॉस साइन बाय कॉस काय असतं टॅन असणार आहे. सो या ठिकाणी येईल टॅन एक्स. जर साइन स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स असं काहीतरी असतं तर आपण इथे 1 वगैरे घेऊ शकलो असतो बट स्क्वेअर नाही आहे. सो वी कॅन टेक 1 वगैरे काहीतरी त्याच्यामुळे आपल्याला असंच ठेवावं लागेल. सो आता आपण याला डिफरन्शिएट करणार आहोत. हे आन्सर नाही हा याला आपण डिफरन्शिएट करणार आहोत. सो डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स डी वायच्या ऐवजी काय घ्यायचं आहे लॉग डॉट सेक एक्स मायनस टॅन एक्स बाय डी एक्स. ॲज युजल लॉगचं डिफरन्सिएशन पहिल्यांदा दॅट विल बी सेक एक्स मायनस टॅन एक्स. नेक्स्ट या ठिकाणी डिफरन्सिएशन घ्यायचं आहे सेक एक्सचं सेपरेट आणि टॅन एक्सचं सेपरेट कारण मध्ये मायनसचा साईन आहे. सो सेक एक्स मायनस टॅन एक्स. अगेन हे जे पहिलं टर्म आहे ते कॉपी पेस्ट सेक एक्स मायनस टॅन एक्स. नेक्स्ट आधी आपल्याला सेक एक्सचं डिफरन्सिएशन घ्यायचं आहे मग आपल्याला टॅन एक्सचं डिफरन्सिएशन घ्यायचं आहे. सेक एक्सचं डिफरन्सिएशन काय होतं सेक एक्स मल्टिप्लाय बाय टॅन एक्स. सो सेक एक्स मल्टिप्लाय बाय टॅन एक्स टॅन एक्सचं डिफरन्सिएशन सेक स्क्वेअर एक्स काय कट वगैरे नाही होणार इथे कारण प्लस मायनस साईन आहे मायनस टॅन एक्स
ओके, हे जे आहे यांना आपण इथे 1शी मल्टिप्लाय करून इथे लिहूया. ओके, सो सेक एक्स टॅन एक्स मायनस सेक स्क्वेअर एक्स. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण इथे काय करू शकतो, अजून काय करण्यासारखं आहे इथे. सेक स्क्वेअर जे आहे दोघांमध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे, म्हणजे बाहेर पण आहे आणि आत पण आहे. सो आपण ह्याला कॉमन काढूया. कॉमन जर काढला तर मायनस साईन सोबत काढावं लागेल. सो मायनसला पण कॉमन काढूया. म्हणजे आतमध्ये काय राहील, फक्त एक सेक राहील आणि टॅन. आता जर आपण सेक सोबत असं मायनस साईन कॉमन काढलं तर आतमध्ये आपल्याला टॅनला मायनस द्यावं लागेल आणि तेव्हाच मायनस मायनस मिळून प्लसची टर्म तयार होईल. ओके, मी त्याला बाहेर का काढले, कारण मे बी काहीतरी कट होईल असं वाटतंय. सो लेट्स चेक. सेक एक्स मायनस टॅन एक्स, सेक एक्स मायनस टॅन एक्स, सेक एक्स मायनस टॅन एक्स दोन्ही पण कट झाले. सो उरला काय, मायनस सेक एक्स. सो दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, सो अशा पद्धतीने हे आहे आलेला आहे आपला आन्सर, दॅट इज मायनस सेक एक्स. एवढं मोठं एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर फक्त एवढंच, दॅट इज मायनस सेक एक्स, बस. ओके, सो हे सगळं कट करण्यासाठीच मी या ठिकाणी थोडीशी अरेंजमेंट केली होती. सेकला इथे बाहेर काढलं, मायनससोबत बाहेर काढलं, कारण मला टॅन मायनसमध्ये पाहिजे होतं, दॅट्स वाय. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढचा क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर कुठला चाललाय आपला, 16. सो क्वेश्चन नंबर 16 आहे, दॅट इज लॉग. अरे बापरे, किती काय काय कोणी कोणी आहे ह्याच्यामध्ये. लॉग इन ब्रॅकेट 4 2x इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5 अंडर रूट 2x³ - 4. जेवढे काही फंक्शन्स येतात नाही येतात सगळे याच्यामध्ये मिक्स करून दिलेत. ओके, डायरेक्ट डिफरन्शिएट नाही करता येणार आपल्याला, आणि आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ॲज युजल आपण आय थिंक कुठल्या इक्वेशनमध्ये केलं होतं, समथिंग 11व्या एक्झाम्पलमध्ये आपण केलं होतं की लॉग जो आहे तर तो या दोघांनाही मल्टिप्लाय करतोय. सो आपण त्याला आधी मल्टिप्लाय करून ह्याला सिम्पल करून घेऊया. सो लॉग 4 प्लस लॉग -4. ओके, आपण काय केलं होतं, अगेन हा जो 3/2 आहे याला आपण काय घेतो, पुढे घेतो. त्याचप्रमाणे हे जे दोन आहे ते कोइफिशियंट आहे त्यांना आपण पॉवर आहे त्यांना आपण पुढे घेऊया. जे आपण त्या एक्झाम्पलमध्ये केलं होतं सेम त्याचप्रमाणे आपण इथे पण करणार आहोत. 3/2 लॉग x² प्लस 5 डिवायडेड बाय अंडर रूट 2x³ - 4. ओके, ठीक आहे. सो आता नेक्स्ट आपण काय करू शकतो, हा जो अंडररूटवाला आहे त्याला जर आपण सेपरेट करायचं म्हटलं, म्हणजे अंडररूटच्या ऐवजी आपण 1/2 वापरूया. -1/2 वापरावा लागेल कारण हा खाली आहे. सो लेट्स चेक. 2x लॉग x² प्लस 5ला आपण काही हात नाही लावू शकत. हां, आपण एक काम करू शकतो. हा जो लॉग आहे हा वरच्या x² प्लस 2ला पण आहे, खाली पण आहे. सो हा लॉग a/bचा फॉर्म आहे, म्हणजे ह्याचं काय होईल आन्सर, लॉग a मायनस लॉग b. ओके, सो ते आपण इथे वापरणार आहोत. लॉग a काय आहे, x² प्लस 5 मायनस लॉग b काय आहे, दॅट इज अंडर रूट 2x³ - 4. ओके, सो आता हे जे अंडर रूटमध्ये आहे त्याला आपण बाहेर काढूया. हे जे आहे इथपर्यंत तर ते सगळं आहे असं कॉपी पेस्ट. हा लॉग इथे येईल, x² प्लस 5 मायनस लॉग हां ठीक आहे, 2x³ - 4चं स्क्वेअर, सॉरी रेस टू हाफ, म्हणजेच काय अंडर रूट आपण रिमूव्ह केलं. आता ॲज युजल हा जो हाफ आहे तो पुढे घेऊ शकतो आपण. परत हे इथे पेस्ट करावं लागेल कारण याचं काहीच काम नाही तसंही. सो x² प्लस 5 मायनस 1/2 लॉग आहे असा, 2x³ - 4 आहे असं. ठीक आहे, ठिकाणी काय होईल, 3/2 मल्टिप्लाय 1/2. ओके, सो 3/4 होईल ना. ओके, सो 3x लॉग 4 प्लस 3/2 लॉग x² प्लस 5 मायनस 3/4. सो हे आहे फायनली, याला आता आपल्याला करायचं आहे डिफरन्शिएट, कारण याच्या पलीकडे आपण ह्याच्यामध्ये काहीच करू शकत नाहीये. सो दिस वी हॅव टू डिफरन्शिएट. अरे अरे अरे, खूप घाण दिसते. आता थोडंसं ठीक आहे. ओके, नेक्स्ट
याला डिफरन्शिएट कशा पद्धतीने करायचं आहे ते आता आपण बघूया. कलर 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 डिफरन्शिएट करताना सगळ्यात पहिल्यांदा ॲज युजल 2 log एक्सला म्हणजे 2 log 4ला आधी आपण करणार आहोत, मग एक्स वगैरे सगळं करणार आहोत. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय डी एक्स इज इक्वल टू डी वायच्या ऐवजी आपण घेणार आहोत ही पूर्ण टर्म. सो याला आपण आहे असं कॉपी आणि ते पेस्ट करूया. परत परत लिहायला तसंही खूप वेळ जाईल आणि प्रॉब्लेम असा आहे की थोडंसं मोठं झालं आणि आता झालेलं आहे पेपरच्या बाहेर. ओके, सो व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू ॲडजस्ट इट. dy बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. ओके, सो हा जो ग्रीन कलरचा टर्म आहे तो पूर्ण वाय आहे, ज्याला आपल्याला करायचा आहे डिफरन्शिएट. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 2 log 4 हा जो टर्म आहे याच्यामध्ये काय आहे 2 log 4 म्हणजेच 2 log 4. सो आता हा जो टर्म आहे या टर्मला आपण कॉन्स्टंट घेणार आहोत. त्यासोबतच 3/2 टर्म कॉन्स्टंट आहे, त्यासोबतच या ठिकाणी 3/4 टर्म कॉन्स्टंट आहे. सो जे पण कॉन्स्टंट टर्म्स आहेत ते आपल्याला घ्यायचे आहे. याला आपण कॉन्स्टंट यासाठी घेतोय कारण याच्यामध्ये कुठे एक्स नाहीये. इथे जो एक्स आहे त्याला आपण डिफरन्शिएट करणार आहोत, पण ज्याच्यामध्ये एक्स नाहीये, लॉग सोबत एक्स नाहीये, सो त्याला आपण सो त्याच्यामुळे लॉगला आपण डिफरन्शिएट नाही करू शकत आहे, कारण आपण डिफरन्शिएट कोणासोबत करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. सो लॉग सोबत एक्स नाहीये, सो वी कॅन डिफरन्शिएट इट. ते काय झालं मग कॉन्स्टंट झालं, पण जो एक्स आहे त्याला मात्र डिफरन्शिएट करावं लागेल. सो 2 log 4 आहे असं बाहेर निघेल. एक्स जे आहे त्याला आपण डिफरन्शिएट करूया. एक्सचं डिफरन्शिएशन 1 असं लिहिलं तरी पण चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. अगेन या ठिकाणी आहे आता या लॉग सोबत एक्स स्क्वेअर आहे, सो आता तुम्हाला याचं डिफरन्शिएशन करावं लागेल. सो डी लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5ला ब्रॅकेटमध्ये टाकूया आपण डिवायडेड बाय डी एक्स मायनस 3/4. अगेन या लॉग सोबत पण हे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याचं पण या लॉगचं पण डिफरन्शिएशन करावं लागेल. 4 आहे ना. ओके, सो ही पहिली टर्म तर आहे अशी कॅरी फॉरवर्ड होईल शेवटपर्यंत, कारण इथे कुठेही एक्स नाही आहे डिफरन्शिएट करायला. 3/2 पण कंटिन्यू आहे, असं याच्यामध्ये पण एक्स नाही आहे. आता एक्स कोणामध्ये आहे लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे ना. लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5. आता या ठिकाणी लॉग एक्स 1/x येईल, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 5. एक्स स्क्वेअर आहे सो 2x येईल, 5चं तसंही डिफरन्सिएशन 0 येणार आहे. मायनस 3/4. अगेन लॉग एक्सच्या ऐवजी काय येणार आहे 2x³ मायनस 4. या ठिकाणी येईल 3x 3 दुणे 6x². ओके, 6x² कसं आलं या ठिकाणी, तर 2x3 आहे, 3चा खाली आल्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय 3x². सो या ठिकाणी आलेला आहे 6x². ओके, मायनस 0 कारण 4चं डिफरन्सिएशन 0. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता या ठिकाणी अगेन हे जे आहे 2 log 4 तर ते आहे असं कॉपी पेस्ट प्लस 3/2 x² प्लस 5 ब्रॅकेटमध्ये 2x मायनस 3 4/2x³ मायनस 4 आणि 6x². आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर समवॉट हे दोन टर्म्स कुठेतरी आपल्याला सिमिलर वाटत आहेत, बट लेट्स याच्यामध्ये काही सिमिलर येत आहे का. 2 मे बी या ठिकाणी आपण सिमिलर काढू शकतो. जर आपण या ठिकाणी 2ला सिमिलर काढण्याचा प्रयत्न केला, 6 आणि 3 साहित्रिक किती होतात, साहित्रिक 18 होतात ना. नाही, असं नाही होऊ शकत. सो हे कुठून आलं 2 मायनस येस हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. ओके, सो हे 2 आणि हे 2 जर कॅन्सल झाला तर या ठिकाणी येईल 3x मायनस 3 6x². याला मी 2 × 2 लिहिते. सो 2 × 6 3 × 9x² 2x³ मायनस 4 मायनस 3x² प्लस 5 प्लस 2 log 4 एक्झॅक्टली. सो याच्यानंतर काय डिफरन्शिएट करू शकतो आपण, 3ला जर इथून घेतलं बाहेर, नाही पूर्ण सगळ्या टर्म्सून घ्यायला लागेल, फक्त इथून आणि इथून 3ला घेऊन नाही चालणार, याच्यामध्ये पण 3 पाहिजे होता बट नाही आहे. इथून 2 घेतला तर इथे 2 नाही आहे. ओके, सो काहीच नाही होऊ शकत याच्यामध्ये. सो दिस इज युअर फायनल आन्सर. फक्त यातल्या मधल्या काही स्टेप्स मी तुम्हाला समजावून सांगते, त्या की मला पटपट आल्या त्या मी केलेल्या आहेत. या ठिकाणी मी काय केलं 2ला काढून टाकलं, एलिमिनेट केलं. इथे 4च्या ऐवजी 2 × 2 लिहिलं, जेणेकरून मला हे जे 6 आहे डायरेक्ट पण तुम्ही करू शकला असता 2 4 आणि 2 6 किंवा असं लिहून केलं तरी पण नो प्रॉब्लेम, वॉट एव्हर यू कॅन डू. नेक्स्ट आहे या ठिकाणी 6ला काढून टाकलं तर या ठिकाणी 3 येणार आहे, कारण 2 6 होतात आणि झाला 3 3 6 होणार. सो 3 3 काय होणार 9 होणार. सो या ठिकाणी आलं 9x². ओके, सो नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत दॅट इज 17th.
17 पण सेम पॅटर्नचा आहे. ज्याप्रमाणे आपण प्रिव्हियस काही क्वेश्चन्स पाहिलेले होते, आय थिंक समवॉट 18th आणि नाही 18th नाही 13th आणि 14th वॉज सेम. त्याप्रमाणे या ठिकाणी 16th आणि 17th सेम आहे. 17 तुम्ही आरामात करू शकता. सो मी ह्याला होमवर्क देते किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी याला पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करेन इफ यू गाईज वॉन्ट. बट तुम्ही या ठिकाणी नक्की सॉल्व्ह करून पहा, कारण हा क्वेश्चन सेम आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला क्यूब रूट दिला आहे इन्स्टेड ऑफ स्क्वेअर रूट. सो तुम्हाला हा जो क्यूब रूट आहे याला आधी सॉल्व्ह करावा लागेल. आधी आपल्याकडे या ठिकाणी काय होता, कुठे गेलं रे, कुठे गेला, हां आपल्याकडे या ठिकाणी काय होतं, स्क्वेअर रूट होता. सो आपण इथे 1/2 घेतलं. ओके, सो तुमच्याकडे या ठिकाणी आता काय आहे, क्यूब रूट. क्यूब रूटला आपण काय घेतो, 1/3 घेतो. सो तुम्हाला या ठिकाणी 1/3 घ्यावं लागेल. बाकी सोपं आहे. एक्सचं डिफरन्सिएशन तसंही नाही होत, सो तुम्हाला एक्सच ठेवावं लागेल. फक्त या ठिकाणी 2 पुढे येईल, बाकी तर याच्यामध्ये काही होणार नाहीये. अगेन लॉगमध्ये जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा हे अगेन लॉग ए बाय बीचंच फॉर्म आहे, त्याच्यामुळे लॉग ए मायनस लॉग बीच करायचं आहे आणि तुम्ही आरामात हे सॉल्व्ह करू शकता. सो हे सॉल्व्ह करून पहा. नाही जमलं तर मला नक्की मेल वगैरे करून सांगा, मी तुम्हाला सोल्युशन वगैरे सेंड करेन. ओके, कारण या व्हिडिओमध्ये आपण सगळं कंबाईन करायचा प्रयत्न केला तर व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे आणि परत अपलोड करण्यासाठी पण प्रॉब्लेम होतो. सो बेस्ट आहे तुम्ही एखादा सम ट्राय करा आणि मग मी नाही जमलं तर तुम्हाला आन्सर सेंड करेल इफ यू मेल मी. हां, सो नेक्स्ट आहे दॅट इज लॉग. हे पण सेम आहे तसं, बट याच्यामध्ये थोडंसं ट्रिगो आलेला आहे. सो आपण हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो ॲज युजल या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना आधी लॉगने मल्टिप्लाय करणार आहात. सो लॉग ए कॉस एक्स मायनस लॉग काय आहे हे एक्स स्क्वेअर मायनस 3 द होल क्यूब मायनस लॉग मायनस लॉग एक्स. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आता या ठिकाणी काय करायचं आहे, लॉग हे जे ॲज युजल पॉवरमध्ये असतं तर ते पुढे येतं. सो येणार आहे या ठिकाणी कॉस एक्स लॉग ए मायनस हे पण 3 या ठिकाणी ॲज अ कॉन्स्टंट पुढे येईल. 3 लॉग एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस इथे काही पॉवर नाही आहे, सो काही नाही पुढे येणार. लॉग एक्स. ओके, झालं, एवढंच सिम्प्लिफाय होऊ शकतो. कॉस एक्स लॉग ए मायनस. ओके, ठीक आहे. सो याला आता आपण सॉल्व्ह करूया. अगेन पुन्हा एकदा या ठिकाणी लॉग एक्सला तुम्ही मल्टिप्लाय नाही करू शकत, कारण दोघांचा पण एक्स वेगळा आहे. या लॉगचा एक्स हा पूर्ण लॉग एक्स आहे आणि या लॉगचा एक्स हा एक्स आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोघांना मल्टिप्लाय वगैरे काही नाही करू शकत. डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स. सो या ठिकाणी डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी. पुन्हा एकदा हे पूर्ण टर्म जे आहे तर ते आहे असं कॉपी पेस्ट. होय, एवढी सगळी कशाला कॉपी झालाय, अरे हां, डी वाय बाय डी एक्स. ब्लॅक झाला, कलर चेंज करूया. आता या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा याचं डिफरन्सिएशन, याच्यामध्ये एकाकडेच एक्स आहे. सो ज्याच्याकडे एक्स नाही आहे ते म्हणजे हा टर्म हा आहे असा ॲज अ कॉन्स्टंट म्हणून खाली कॅरी होईल. मग आता डिफरन्सिएशन कोणाचं करायचं आहे आपल्याला, लॉग एक्सचं, सॉरी कॉस एक्सचं. मायनस या ठिकाणी अगेन एक्स कोणाकडे आहे, याच्याकडे आहे. सो 3 जो आहे तर तो बाहेर येईल आणि लॉग एक्स स्क्वेअर मायनस 3चं आपण डिफरन्सिएशन करणार आहोत. अगेन याच्यामध्ये एक्स आहे त्याच्यामुळे आपल्याला पूर्णचं डिफरन्सिएशन करावं लागेल. ओके, सो लॉग ए कंटिन्यू राहणार. कॉस एक्सचं डिफरन्सिएशन काय होतं, मायनस साईन एक्स. सो हे जे मायनस साईन आहे ते आपण इथे देऊया आणि किंवा नको सध्या तर सुद्धासाठी देऊया. मग आपण मध्ये ज्याप्रमाणे स्टेप्स येतील त्याप्रमाणे आपण चेंज वगैरे करण्याचा नंतर विचार करूया, कारण पुढच्या स्टेप्स कसं येतील ते आधीने सांगू शकत ना. 1/x स्क्वेअर मायनस 3 येईल या ठिकाणी, कारण लॉगचं काय होतं 1/x. मल्टिप्लाय बाय काय होईल 2x रेस टू 1 किंवा 2x होईल. मायनस डी बाय डी असं जाऊ दे, लॉग आहे सो त्याच्यामुळे 1/log x आहे असं. आणि पुन्हा इथे लॉग एक्सचं डिफरन्सिएशन त्याच्यामुळे परत एकदा 1/log निघून जाईल, 1/x येईल आणि हां 1/x येईल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आता या ठिकाणी काय करू शकतो आपण, हे हां ओके, -3 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 3, 3 दुने 6 होतील इथे, मायनस 1/x log x. साईनला जर इकडे शिफ्ट केलं काय फरक नाही पडणार आहे, कारण एकच ट्रिगोचं फंक्शन आहे. सो आपण शिफ्ट केलं काय नाही केलं काय काहीच कट पण नाही होत आहे. इथे 3 पण कॉमन नाही काढताना, कारण एक सोबत 3 नाही आहे. एक्स लॉग एक्स पण आहे असं राहील.
सो या दिस इज युअर आन्सर. याच्यामध्ये काहीच कटछट नाही करता येते. सो हे आहे तुमचं फायनल आन्सर. ओके, कशालाच कॉमन पण नाही घेता येते आणि काहीच नाही करता येते कारण सगळे टर्म्स असे न्यूट्रल झाले. सो हे आहे तुमचं फायनल आन्सर. यू कॅन टेक दी स्क्रीनशॉट or यू कॅन राईट वॉट एव्हर. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत सेकंड लास्ट क्वेश्चन. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे दॅट इज y इज इक्वल टू 25 लॉग बेस आहे 5 sec x minus 16 log बेस 4 tan x. हे एक्झाम्पल थोडेसे डिफरंट आहेत आधीचे एक्झाम्पल्सपेक्षा बट इझी आहे. यू कॅन इझिली आन्सर तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर याच्या आधी पण आपण बऱ्याचदा असे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 25 आणि 16 काहीतरी आहे, कोणाचा तरी स्क्वेअर आहे. सो ते कोणाचा स्क्वेअर आहे? 5चा स्क्वेअर आहे. म्हणजे हा जो स्क्वेअरचा आता आपण घेऊ तो स्क्वेअर कसा येणार आहे? इथेच येणार आहे, यांच्यासोबत येणार आहे. सो हे काय होईल? 2 log 5 बेसमध्ये सेक एक्स मायनस 4 मायनस साईन खाली येईल -4 चा स्क्वेअर म्हणजे 2 वरती येईल आणि या ठिकाणी येईल log 4 tan x. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 5 log 5 आणि 4 स्क्वेअर log 4 असं आलेला आहे. हा जो स्क्वेअर आहे म्हणजे हा जो 2 आहे हा पण इकडे शिफ्ट केला तर म्हणजे यांचा स्क्वेअर होईल ना. म्हणजेच काय तर 5 मला काय करायचं आहे हे आणि हे सेम करायचं आहे कारण ॲज यू ऑल नो की असं जर असेल तर या ठिकाणी लॉग निघून जातो की लॉग हटतो. सो त्याच्यामुळे या ठिकाणी मला ते सेम करायचं आहे म्हणून मी ते काय करणार सेक स्क्वेअर एक्स घेते 4 log 4 tan स्क्वेअर एक्स घेते. ओके, सो आता हे सेम टर्म्स असल्यामुळे हे कट होणार कारण 5 आहे 4 आहे. सो नॅचरल लॉगमध्ये ते निघून गेलं. नेक्स्ट आता काय उरलं या ठिकाणी सेक स्क्वेअर एक्स उरलं मायनस टॅन स्क्वेअर एक्स आणि ॲज यू ऑल नो की ह्या आपली आयडेंटिटी आहे. सो त्याच्यामुळे हे सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स काय होणार आहे 1. दॅट्स वाय आपला आन्सर काय आलेला आहे 1. बट हे आन्सर नाही, आज आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स. अरे dy बाय dx इज इक्वल टू d1 बाय एक्स आणि गेस वॉट आन्सर आलेला आहे 0. कसं काय? कारण हा आहे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन काय असतं 0 असतं. सो युअर आन्सर इज 0. ओके, सो खोदा पहाड निकला चूहा दॅट इज 0. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर लास्ट दॅट इज 20 एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 अंडररूटमध्ये आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, इंटरेस्टिंग. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इफ यू वॉन्ट तुम्ही ह्याला सॉल्व्ह करू शकता किंवा ॲज युजल यू डॅश किंवा व्ही यू डॅश मायनस यू व्ही डॅश डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर हा फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि मग सॉल्व्ह करू शकता. ओके, तेच करूया कारण जरी आपण ह्याला इकडे शिफ्ट केलं तरी पण ते तिथेच येईल. सो नो प्रॉब्लेम, आपण आहे तसं सॉल्व्ह करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. dy बाय dx इज इक्वल टू डी ओके झालं सगळे ब्रॅकेट्स वगैरे टाकून बाय dx. आता या ठिकाणी वरचं टर्म जे आहे तर ते आहे यू, खालचं टर्म जे आहे तर ते व्ही. आधी आपल्याला व्ही आहे असं लिहायचं आहे. सो दॅट इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 एक्स स्क्वेअर प्लस 5. नेक्स्ट आपल्याला यू डॅश करायचं आहे म्हणजे डिफरन्सिएशन घ्यायचं आहे यूचा दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे मायनस यू आहे असं लिहायचं दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 आणि डिफरन्सिएशन करायचं आहे खालच्या टर्मचं दॅट इज व्हीचं दॅट इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5चं. ओके, डिवायडेड बाय व्हीचं स्क्वेअर म्हणजे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 द होल स्क्वेअरमध्ये हे जे अंडर रूट आहे ते निघून जाईल. जे माहिती असणारे टर्म्स आहेत म्हणजे हे जे सगळे कॉन्स्टंटवाले आहेत हा कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट आहे याचा फक्त स्क्वेअर रूट निघून जाईल म्हणजेच काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 5 अंडर रूटमध्ये याचं डिफरन्सिएशन करायचं आहे दॅट इज 4x स्क्वेअर प्लस 2. त्याच्यानंतर आतलं ह्याचं म्हणजे dy बाय dx एक्स स्क्वेअर प्लस 2. त्याच्यानंतरची कॉन्स्टंट टर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 द होल स्क्वेअर. त्याच्यानंतर ह्याचं काय होईल अंडर रूट एक्सचं डिफरन्सिएशन 1/2 रूट एक्स आहे असा. सो एक्स स्क्वेअर प्लस 5 हे सगळे फॉर्म्युले मी फर्स्ट व्हिडिओमध्ये दिले होते. dy बाय dx या ठिकाणी येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. आय होप की तुम्हाला दिसते थोडीशी खिचडी झालेली आहे या ठिकाणी. फक्त तुम्हाला हे टर्मला डिफरन्शिएट करायचं आहे आता. ओके, डिवायडेड बाय रूट निघून गेल्यामुळे फक्त काय राहील एक्स स्क्वेअर प्लस 5 एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, आता हा टर्म कॉन्स्टंट आहे हा टर्म कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट राहतोय सध्या आणि हे दोन टर्म्स पण सध्या कॉन्स्टंट आहेत. सो जे कॉन्स्टंट आहेत वी विल राईट देम जैसे है वैसे.
याचं डिफरन्सिएशन काय होईल, 2x होईल मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 आहे असं, डॉट 1/2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे असं, मल्टिप्लाय बाय ह्याचं पण 2x प्लस 0, बट 0 लिहायची काही गरज नाही आहे, सो वी विल स्किप दॅट पार्ट. ओके, सो आता काय झालेलं आहे आपल्याकडे, हे एक टर्म आहे जे यू डॅश व्ही होतं तर ते, आणि हे व्ही डॅश यू होतं तर तो टर्म आहे, आणि खाली व्हीचा स्क्वेअर. ओके, ओके, सो अंडर रूट याच्यामध्ये काही कॉमन आहे का? हां, हे बघा तुम्ही जर इथे बघितलं ना तर 4 आणि 2 काय होईल, 8x होईल. सो 8x अंडर रूटमध्ये आधी हे टर्म घेऊया आणि मग ते रूटवाले टर्म घेऊया, किंवा कसं कोणतं पण. एक मिनिट इथे 3 येईल ना, 4x 3 येईल, तरीच म्हटलं इथे 4 आणि इथे काहीच कसं काही नाही, सो इथे येईल 3. ओके, सॉरी इथे क्यूब लिहायचं राहिलं होतं, इथे क्यूब येईल, क्यूब, आणि मग तुमचं हे टर्म आहे असं एक्स स्क्वेअर प्लस 5 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, नेक्स्ट आहे मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 हे तर आहे असं घ्यायचं ना, कॉन्स्टंट टर्म आहे हे, डिवायडेड बाय 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 मल्टिप्लाय बाय 2x. इथे पण तुम्ही इफ यू वॉन्ट 2 ला कॅन्सल करून टाका, म्हणजे हा 2 आणि हा 2 निघून जाईल. आता हा जो x आहे तो फक्त इथे राहिलेला आहे. ओके, हा x पाहिजे तर तुम्ही पुढे पण आणू शकता इथे. ओके, डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 5. तर तिथे पण एक्स स्क्वेअर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे, इथे पण अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. सो मग अशी ज्याप्रमाणे आपण रेसिप्रोकल करून केलं होतं तसं आपण या ठिकाणी जर हा पूर्णला सपोज करूया याचं डिनोमिनेटर काय आहे, 1 आहे, आणि या पूर्णाचं डिनोमिनेटर काय आहे, हे आहे. सो आपण जर या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर इथे काय होईल, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 मल्टिप्लाय बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5, म्हणजे या ठिकाणी रूट काय होईल, निघून जाईल. म्हणजे इथे आपण असं लिहू शकतो की 8x इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 हे तर आहे असं, मल्टिप्लाय बाय या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 5 होईल, कारण दोघांचं मल्टिप्लाय केलं रूट निघून जाईल. एक्स स्क्वेअर प्लस 2 आता आपण याला क्रॉस मल्टिप्लाय केलं होतं, त्याच्यामुळे या पूर्णाचा डिनॉमिनेटर काय येणार आहे, हा येणार आहे, कारण आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं होतं आणि याचं तर 1 होता, सो 1 तसं पण आपण मल्टिप्लाय केल्यानंतर नाहीच लिहित. ओके, आणि डिवायडेड बाय आता हे जे आहे तर ते दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 5. तर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा खाली येऊ शकतो आरामात डिनॉमिनेटरमध्ये. ह्याला आपण आता खाली घेऊया. फक्त खाली घेताना कसं घ्यायचं आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 हां, खाली घेताना आपण डायरेक्ट असं नाही घेणार आहोत, आपण कसं घेऊया, एक्स स्क्वेअर मायनस 5 1/2 घेऊया. 1/2 कशासाठी, कारण रूट नको आहे ना आता, सो आपण त्याला पॉवरमध्ये 1/2 घेऊया. याची पॉवर किती आहे, 1, याची पॉवर किती आहे, 1/2, मध्ये आहे मल्टिप्लिकेशन, सो यांच्या पॉवरमध्ये काय होतं, ॲडिशन, सो 1 + 1/2 काय होणार आहे, 3/2. ओके, सो हे जे वरचं टर्म आहे तर ते आहे असं, कॅरी फॉरवर्ड करूया आपण, कॉपी पेस्ट कर दो इसको, इज इक्वल टू डिवायडेड बाय काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 5 3/2. ओके, एक्स स्क्वेअर प्लस 5 3/2. आता नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो टर्म आहे हा आणि हा याच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 कॉमन आहे. सोबतच इथला हा एक्स आणि इथला हा एक्स पण कॉमन आहे. सो व्हॉट वी कॅन डू, आपण काय करूया, एक्स आणि हा पूर्ण टर्म याला इथून दोघांमधून कॉमन काढूया. फक्त याची पॉवर 3 आहे, याची पॉवर 4 आहे, त्याच्यामुळे आपण 3 पॉवरसोबत बाहेर काढूया आणि याला एकाला लिहून ठेवूया. ओके, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 2 आपण बाहेर काढलं तर आतमध्ये काय उरेल, इथला 8 उरेल, प्लस हा पूर्ण टर्म उरेल, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस या ठिकाणी मायनसचं साईन आहे असं, आणि इथला एक टर्म, कारण हा 4 आहे आणि आपण फक्त 3 कॉमन काढले. ओके, आय होप तुम्हाला कळलं असेल. डिवायडेड बाय काय करायचं आहे आता आपल्याला, हे जे पूर्ण आहे असं, एक्स स्क्वेअर प्लस 5 3/2. आता हा जो 8 आहे तो 8 काय करणार आहे, या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे, सो आपण त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया 8ने. ओके, सो या ठिकाणी काय येईल, एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 8x स्क्वेअर प्लस 8×45 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2, आणि या सगळ्याला एक रेक्टँग्युलर ब्रॅकेट, कारण हे कसा स्क्वेअर ब्रॅकेट, कारण हा काय आहे, या दोघांना कॉमन टर्म आहे, डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 5
रेज टू 3/2. आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर लेटस सी की आता याच्यामध्ये काही कॉमन आहे का. सो कॉमनमध्ये अजून काय होऊ शकतं, काहीच नाही होऊ शकत. आता हे जे ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचा सिम्बॉल आहे, मायनसचं साईन आहे, हे जर आपण हा मायनसचं साईन आहे, हे जर आपण आतमध्ये टाकलं तर आतला टर्म काय बनेल, मायनस बनेल. सो हा जो टर्म आहे तर तो आहे असं कॉपी होईल. कॉपी पेस्ट, अजून काहीतरी कॉपी झालं का, डॉट पण कॉपी केलास, छान. आता या ठिकाणी इथे काय होईल, 8x² प्लस 40 मायनस x² मायनस 2, मायनस का, कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचा सिम्बॉल आहे त्याच्यामुळे, डिवायडेड बाय x² प्लस 5 3/2. याचं काहीच नाही होऊ शकत पुढे, कारण आता कॉमन काही नाही आहे. अगेन या ठिकाणी हे जे दोन टर्म्स आहेत दॅट इज हे दोन टर्म्स, तर हे आहे असे कॉमन होतील. असं घेऊ यांना, जाऊ लिहिते परत मी त्यापेक्षा, याला कॉपी करत बसण्यापेक्षा. x² प्लस 2 रेज टू 3 डिवायडेड बाय x² प्लस 5 3/2. आता या ठिकाणी x² मधून 8x² मधून 1x² गेला तर काय राहील, 7x² राहील. 40 मधून 2 गेले तर काय राहतील, 38 राहतील. ओके. सो आता याच्या पुढे आपण ह्याला सिम्प्लिफाय करू शकतो का, कारण इथे तर सगळे असे नंबर्स आले ज्याचं काहीच होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ हे काय झालं, आपलं फायनल आन्सर. सो दिस इज अ फायनल आन्सर किंवा फायनल डिफरन्सिएशन. आणि या ठिकाणी आपला जो क्वेश्चन नंबर 3 आहे तर तो संपतोय. आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओपासून क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करणार आहोत. आय होप की तुम्हाला हे सगळे व्हिडिओज आवडले असतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ह्या सगळ्याची PDF तुम्हाला मी टेलिग्रामवरती ऑलरेडी झालेल्या क्वेश्चन्सची पाठवलेली आहे. आता जे क्वेश्चन्स होतील, म्हणजे आता जे आणि इथून पुढे जे होतील त्याची एकत्र PDF तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.